जीवनामध्ये संगत फक्त चांगल्या माणसांची करायची. अख्खं जीवन हे संगतीवर अवलंबून आहे. चांगली चांगली माणसं संगतीमुळे घडली आणि चांगली चांगली माणसं संगतीमुळे बिघडली. म्हणून आपल्या जीवनातली जर डेव्हलपमेंट, विकास कोणत्याही क्षेत्रातला असेल तो करायचा असेल तर संगत चांगल्या माणसांची करायची. जीवनामध्ये चांगला विचार देणारा माणूस आहे ना, त्याची कधी निंदा करू नका. चांगला विचार देणारा माणूस आहे ना, त्याची संगत कधी टाळू नका. आणि आपलं काय होतं, आपण चांगली माणसं अहंकाराने लांब करतो आणि नको त्या माणसाच्या संगतीमध्ये राहतो. त्याच्यामुळं पूर्ण जीवनाची बर्बादी होते. माणसं ओळखायला शिका. आणि म्हणून जीवन अतिशय सुंदर आहे, त्याला खूप सुंदर बनवायचं. आम्ही घरं सजवली पण घरामध्ये राहणाऱ्या माणसांचं जीवन विकृत आहे. अतिशय विकृत जीवन आहे घरामध्ये राहणाऱ्या माणसांचं जीवन. दोघा पती पत्नीमध्ये पटत नाही, मुलाचं बापाचं पटत नाही, सासू सुनांचं पटत नाही, जावा जावांचं पटत नाही, भावांचं पटत नाही. काय आग लावायची घराला? ज्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांचं जीवन इतकं विकृत आहे तर ते घर काय कामाचं? घरामध्ये राहणाऱ्या माणसांचं जीवन सुंदर पाहिजे आणि सुंदर बनवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये चांगले विचार पाहिजे. जीवन छान सुंदर बनवा. मुलांसाठी सांगतो मी तुम्हाला, ज्यांची मुलं आहेत त्यांना, एक, मुलांना फक्त चांगलं खायला द्या, पौष्टिक खायला द्या. दोन, मुलांना शालेय शिक्षण पण द्या. आणि नंबर 3, मुलांना संस्कार पण द्या. आज तुम्ही मुलांना फक्त पैसे कमवायला शिकवताय, त्यामुळे एक दिवस असा येतो का ती पोरं आपल्यावरती हात उगारतात आणि मग पश्चाताप करायची पाळी येते. एका विशिष्ट वयामध्ये मुलांना संस्कार द्यायचे असतात. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करेन, त्यांना पहिल्यांदा पौष्टिक खायला द्या. त्यांचं शरीर चांगलं मजबूत बनलं पाहिजे आणि त्याला हे सांगा तुझी ताकद चांगल्या कामासाठी खर्च कर म्हणून. आपली पोरं व्यायाम कसरत करतात पण ताकद कोणच्या खर्च करतात? आपल्या माणसाला मारायसाठी खर्च करायची. व्यायाम करायचं ना आपल्या माणसांची थोवड फोडायची. लक्षात ठेवा. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो, मी समाजाचा एक समाजसेवक, कीर्तनकार म्हणून सांगत नाही. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं, आता हे समोर पोलीस बसलेले आहेत, त्यांचं गाव कुठलं आहे, त्यांचा तालुका कुठला आहे, जिल्हा कुठला आहे, तुम्हाला माहिती आहे का? माहीत नाही तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही भांडणं करून पोलीस स्टेशनला जाता तेव्हा ते पोलीस आपल्याला वाटेल तशी शिवी देतात, वाटेल तशी शिवी. पण तरी सुद्धा मात्र तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो. काय नाही म्हणते, साहेबांनी शिव्या दिल्या आणि आम्हाला सोडला. पण साहेबांच्या शिव्या ऐकण्यापेक्षा आपल्या माणसाची, माझं म्हणणं, आपल्या माणसाची लाथ खावी पण परक्या माणसाची बात सुद्धा माणसानं ऐकू नये. आपल्या माणसानं मोठं बना. आज तुम्हाला सांगा कसला अभिमान आपण करतोय. आमचा गाव आम्ही गाववाले, आमचा गाव आम्ही गाववाले, आम्ही भूमिपुत्र. कसले भूमिपुत्र? एका बिल्डिंगमध्ये जेवढी घरं आहेत ना तेवढी आपल्या गावात घरं नाही. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. जा मोजा लोढाच्या बिल्डिंगमध्ये, आता बसलीत काही माणसं इथं, एका बिल्डिंगमध्ये जेवढे फ्लॅट आहेत ना तेवढे अख्ख्या गावामध्ये फ्लॅट नाही. तरी सुद्धा आपला अभिमान, आम्ही गाववाले, आम्ही गाववाले, आम्ही गाववाले, आम्ही गाववाले. मग गाववाले आहेत ना, मिळून मिसळून राहा, संघटितपणाने राहा, आपल्या माणसांना मोठं करा. मला दुःख एका गोष्टीचं होतं, तुम्हाला सांगतो. मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, आपल्या माणसांना शर्मा मोठा झाला टेन्शन नाही, वर्मा मोठा झाला टेन्शन नाही, खान मोठा झाला टेन्शन नाही, शेख मोठा झाला टेन्शन नाही. फक्त त्यांना आपला माणूस फक्त मोठा होता कामा नाही. एवढी मोठी शोकांतिका ही आपल्या समाजाची आहे. म्हणून सांगतो, आपल्या माणसांना मोठं करा. एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये कामाला या. राजकारण कसलं राजकारण घेऊन म्हटलं तुम्ही? राजकारण एवढं घाणेरडं आहे तर तुम्हाला सांगतो, वरच्या लेवलला तुम्ही राजकारण किती खराब झाले सध्या बघा. तुम्ही बघताय का नाही बघताय? तुम्ही जे लोक कालपर्यंत शिव्या देत होते आता ते शिफारस करायला लागले की आम्हाला तुमच्यासोबत घ्या म्हणून. तुम्ही कशासाठी भांडणं करताय? राजकारण वरच्या लेवलला सगळं एक आहे, फक्त मतदारांच्या मध्ये प्रचंड मोठा भेद आहे. म्हणून आपली माणसं आपल्या सुखदुःखाला कामं येतात. मनातला भेद काढा, वाद संपवा, संघर्ष टाळा आणि आनंदाने मस्त जीवन जगा. आपण काय केलंय, आपण आपला अहंकारच संपत नाही. आपला मोठा अहंकार प्रचंड आहे आपल्याला. पण मी सांगतो ना, श्रीमंत माणसाची पण राख होते ना, गरीब माणसाची पण राख होते. स्मशानामध्ये कळते का ही कोणाची राख आहे म्हणून? मग कसला? म्हणून तुम्हाला स्पष्ट सांगतो, जी माणसं आमच्या समोर म्हणत होती मी अख्ख्या गावाला विकत घेईन, त्यांच्या बॉड्या सुद्धा नगरपालिकेच्या माणसांनी पेटवल्या. अजून काय बोलू तुम्हाला? जी अख्ख्या गावाला विकत घ्यायची भाषा करीत होती त्यांचे प्रेस सुद्धा घरी नाही आले, नगरपालिकेच्या माणसांनी त्यांच्या बॉड्या पेटवल्या मुंबईला. म्हणून तुम्हाला सांगतो, अभिमान करायचा नाही, संघटितपणाने एकत्रितपणाने जगायचं. आणि हेच मी मुलांना शिकवतो, आमच्यासोबत असलेल्या सगळ्या पोरांना. माझ्याकडे मुलांसाठी मुलींसाठी योगा आहे, मुलींसाठी मुलांसाठी धर्म शिक्षण आहे, मुलांसाठी मुलींसाठी कराटे आम्ही चालू केलेलं आहे. आणि हे सगळं शिक्षण आम्ही मुलांना मोफत देतो. तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये तुमच्या गावांमध्ये असे संस्कार वर्ग सुरू करा. लक्षात ठेवा, अभिमान सोडा.
येणाऱ्या काळामध्ये आपला पैसा आपल्या मुलांनी खाल्ला पाहिजे असं ज्याला वाटतं त्याने मुलांवरती संस्कार करण्यासाठी संस्कार वर्ग गावामध्ये सुरू करा, ही माझी विनंती आहे तुम्हाला. मुलींसाठी पण सांगतो या ठिकाणी. मुलींसाठी सांगायचा विषय आला का लगे मुली हसतात आणि त्यांच्या आया पण हसतात. हसायसारखी गोष्ट नाही, रडायसारखी गोष्ट आहे. सध्या काळ कसा बदलत चाललेला आहे तुम्ही बघताय. आता सध्या काय झालंय, मोबाईल नावाचं खेळणं पोरींच्या हातात आलं, लक्षात ठेवा. आणि हातामध्ये आल्यामुळं काय झालं की सतत त्या मोबाईलमध्ये असल्यामुळं अनोळखी SMS येतात, अनोळखी फोन येतात. एखाद्याचा फोन उचलला, हाय हॅलो झालं, मोबाईलवरती नातं जोडलं. पण तुम्हाला सांगतो कधी कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, या देशामध्ये एक इतकं मोठं रॅकेट काम करतंय का तुम्हाला माहीत सुद्धा नाही. त्या रॅकेटची पुसटची पण तुम्हाला कल्पना नाही. आणि चांगल्या चांगल्या घरातल्या प्रतिष्ठित घराच्या मुली त्या रॅकेटला बळी पडल्या, लक्षात ठेवा. उरणमध्ये एक मुलगी, मला सांगा काही संबंध होता त्या नालायक मुलाशी प्रेम करायचं, त्या नालायक मुलाशी प्रेम केलं आणि ती मुलगी तुम्हाला सांगतो आज तुकडे तुकडे तिचे झाले. एकही बॉडीवर तिच्या जागा नव्हती, एवढे तिच्या बॉडीवर वार होते. वसईच्या पोरीचे 36 तुकडे झाले. काही पोरी जमिनीत पुरल्या गेल्या, काही विकल्या गेल्या, काही प्रदेशामध्ये पाठवल्या, काही मुली वाईट धंद्यामध्ये ढकलल्या. हे सगळं तुमच्या चुकीमुळे चाललंय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या गोष्टी कीर्तनामध्ये कोणी सांगत नाही. पिंगळा सांगतील, आई सांगतील, बाप सांगतील, सगळं सांगतील. मी तुमचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून एकही पैसा आम्ही मुलांकडून न घेता मुलांना आम्ही रात्रंदिवस शिकवण्याचं काम करतो. मी मगाशी पण सांगितलं, मी प्रवासात जरी असेल तरी ऑनलाईन पोरांचा अभ्यास घेतो. दशरथ केने महाराजांना विचारा तुम्ही. आम्ही कुठेही असो तरी ऑनलाईन पोरांचा अभ्यास घेतो. नाही तुमच्या मुलांना पाठवता येत, तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुमच्या मुलांना शिकवू शकता. सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत.